हॅलो फ्रेंड्स, आपण मॅट्रिक्स या चॅप्टरचे व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केलेले आहेत. मागील लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स चॅप्टरमधले जे काही बेसिक्स होते 11चे ते बघितले. त्यानंतर आपण बघितलं की 12थमध्ये मॅट्रिक्सचा कुठला पार्ट इन्क्लूड आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की त्यामध्ये जो पर्टिक्युलरली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणतात ते आपण नीट समजून घेतलं. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बेसिकली दोन कन्सेप्ट येतात. एक येते रो ट्रान्सफॉर्मेशन, एक येतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला परफॉर्म करता येते ते पण आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आणि त्यामधील जे काही बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल दिलेले होते ते आपण सॉल्व केले. त्याच पद्धतीने एक्झरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन होते ते पण आपण सॉल्व केले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुमचे तेही कन्सेप्ट क्लिअर होतील. आज आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट मॅट्रिक्स या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, जो मॅट्रिक्स चॅप्टरचा कोअर आहे 12थसाठी तरी, ज्याला आपण म्हणतो इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. तर इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय असते ते आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, तर इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, इथं थेरॉटिकल जी डेफिनेशन आहे ती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. बुकमध्ये पण तुम्हाला ही डेफिनेशन मिळेल, तिथूनही तुम्ही स्टडी करू शकता. काय म्हणणं आहे त्यांचं, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम. ए आपल्याकडे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर काय आहे, यम आहे, म्हणजे 2x2 3x3 काहीतरी ती असेल. अँड देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स, आणि तिथं आणखी एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ऑफ सेम ऑर्डर, ज्याची ऑर्डर पण काय सेम आहे. जी पहिल्याची ऑर्डर असेल तीच दुसऱ्याची ऑर्डर आहे. सच दॅट ए मल्टिप्लाइड बाय बी, म्हणजे आपण ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्सचं काय घेतलं, मल्टिप्लिकेशन, ऑर बी मल्टिप्लाइड बाय ए मीन्स व्हाईस वर्सा, दोघांचं आपण काय घेतलं, मल्टिप्लिकेशन. तर आपल्याला रिझल्टंट मॅट्रिक्स जे मिळेल ती स्क्वेअर मॅट्रिक्सच मिळेल आणि ती काय असेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. देन बी मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए, आणि एला काय म्हणतो तर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बी. ते एकामेकाचे काय असतात, इनव्हर्स असतात. आणि जर आपल्याला ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स पाहिजे असेल तर त्याला आपण ए इनव्हर्सने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. एक्झाम्पलच्या थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सपोज कन्सिडर करा आपल्याकडे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ए, ज्याच्यामध्ये एलिमेंट आहेत ए बी सी आणि डी, आणि याची ऑर्डर काय आहे तर 2x2 ऑर्डर आहे. परत माझ्याकडे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बी, ज्यामध्ये एलिमेंट कोणते आहेत ई एफ जी एच, आणि याची पण ऑर्डर काय आहे 2x2, म्हणजे सेम ऑर्डरच्या झाल्या. आणि जर समजा मी ए इंटू बी असं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला एक आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असेल ऑफ द सेम ऑर्डर, तर आपण काय म्हणणार आहोत, तर आपण म्हणणार ए हा कोणाचा इन्व्हर्स आहे, बीचा, आणि बी हा कोणाचा इन्व्हर्स आहे, एचा. तर एच्या इन्व्हर्सला आपण रिप्रेझेंट करणार ए इन्व्हर्सने आणि बीच्या इन्व्हर्सला रिप्रेझेंट करणार बी इन्व्हर्सने. तर हा इन्व्हर्स म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता कोणताही इन्व्हर्सला स्टडी करण्यासाठी त्याच्यामधील जे बेसिक्स पॉईंट आहेत ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं सगळ्यात पहिले आपल्याला माहिती असायला पाहिजे, एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम देअर एक्झिस्ट अ डिटर्मिनंट. जर कुठलीही स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा काय मिळू शकतो, आपल्याला डिटर्मिनंट मिळू शकतो. आणि सपोज ती मॅट्रिक्स ए असेल तर आपण डिटर्मिनंट अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. हे 11मध्ये आपण चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहोत. सेकंड पॉईंट आपल्याकडे काय आहे, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट ओनली इफ इट इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा, हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जर एखादी मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा इन्व्हर्स पॉसिबल असेलच असं गरजेचं नाही. म्हणजे एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी अशी स्क्वेअर मॅट्रिक्स असेलच की ज्यांचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळते असं गरजेचं नाही आहे. कुठल्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स मिळतो, जर दिलेली स्क्वेअर मॅट्रिक्स काय असेल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. टाईप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण शिकलो होतो. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अशा मॅट्रिक्स ज्यांचा डिटर्मिनंट काय असेल, 0 असेल. म्हणजे जर आपल्याला कोणत्याही स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पाहिजे असेल तर सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. पुढे आपण जाऊ. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज पॉसिबल देन इट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आणि ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पॉसिबल असतो त्याला आपण एक नवीन नाव देतो, ज्याला आपण म्हणतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. म्हणजे त्याचा इन्व्हर्स पॉसिबल आहे, त्याचा इन्व्हर्स पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स विच इज नॉन सिंग्युलर इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ह्या काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत, त्या सेम गोष्टी आहेत, फक्त त्यांचं नाव बदललेलं आहे.
फक्त आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 असतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पॉसिबल आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. तर या दोन्ही मॅट्रिक्स एकच असतात, त्यांच्या यूजनुसार त्यांचे नावं चेंज झालेलं आहे. आणि शेवटचा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स इज युनिक इन अ नेचर. प्रत्येक मॅट्रिक्सचा जो इन्व्हर्स आहे हा काय आहे, युनिक आहे. म्हणजे असं होणार नाही की एक मॅट्रिक्स आहे आणि तिला 2, 3, 4 एवढे इन्व्हर्स आहेत, असं पॉसिबल आहे का, नाही. प्रत्येक मॅट्रिक्सला हा एकच इन्व्हर्स असतो, हे नेहमीसाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा मी शॉर्टली परत तुम्हाला रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण काय बघितलं, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जर समजा आपल्याकडे एखादी स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, आपल्याकडे आणखी दुसरी एखादी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ज्या दोन्ही मॅट्रिक्सच्या ऑर्डर काय आहेत, सेम, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येत आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण की या पर्टिक्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पॉसिबल आहे. आणि इन्व्हर्स कोण आहे, तर ए हा बीचा इन्व्हर्स आहे आणि बी हा एचा इन्व्हर्स आहे. इन्व्हर्ससाठी आपण आणखी काही महत्त्वाचे की पॉईंट बघितले. त्यामध्ये पहिला पॉईंट होता, एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम एक्झिस्ट अ डिटर्मिनंट. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सचा काय असतो, डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट काय असेल, सपोज नॉट इक्वल टू 0, 0 नसेल, 0 सोडून काहीही ती व्हॅल्यू येऊ शकते, पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स पॉसिबल असतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतो. आणि हा जो इन्व्हर्स काय आहे, एक मॅट्रिक्सच आहे जी प्रत्येक मॅट्रिक्ससाठी युनिक आहे. म्हणजे जर एखादी गिवन मॅट्रिक्स असेल आणि त्याचा इन्व्हर्स पॉसिबल आहे तर तो युनिक इन्व्हर्स असेल. एकाच मॅट्रिक्ससाठी 2, 3, 4 इन्व्हर्स पॉसिबल असू शकत नाहीत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे थेरॉटिकल पॉईंट आहे. आता आपल्याला याच्या डिटेलमध्ये जायचं आहे. मग अब तुम्हाला सगळ्यांना समजलं, ठीक आहे सर, आपल्याला इन्व्हर्स फाइंड करता येते, इन्व्हर्स असतो, प्रत्येक एका मॅट्रिक्ससाठी एकच इन्व्हर्स आहे. जर समजा डिटर्मिनंट 0 असेल तर त्याला आपण नॉन सिंग्युलर म्हणतो, तेव्हाच त्याचा इन्व्हर्स पॉसिबल आहे. पण हा इन्व्हर्स नेमका फाइंड कसा करायचा, हा तुमच्या डोक्यामध्ये सध्या प्रश्न असेल. तो क्वेश्चन पण आपण तुमचा दूर करून देऊ. बघा लक्षात घ्या, कोणत्याही क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स असतात मॅथमॅटिक्समध्ये, तसंच इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी पण आपल्याकडे काही मेथड्स आहेत आणि त्या मेथड मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. बघा हे तर मी एक तुमच्यासमोर फ्लोचार्ट मांडला आहे, त्यामध्ये काय आहे, मेथड टू फाइंड द इन्व्हर्स. आता आपण मॅथमॅटिकल पार्टकडे येत आहोत. तर आपल्याकडे इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी 2 मेथड आहेत. पहिली मेथड कुठली आहे, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणून, आणि दुसरी मेथड कुठली आहे, ॲडजॉइंट मेथड म्हणून. आपल्याकडे 2 मेथड आहेत, एक आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि एक आहे ॲडजॉइंट मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण कालच बघितलं की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे 2 टाईपनं पॉसिबल आहे. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर आज मी तुमच्यासोबत रो ट्रान्सफॉर्मेशन डिस्कस करणार आहे. त्यानंतर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनबद्दल पण बघू आणि नंतर आपण ॲडजॉइंटबद्दल पण बघू. तर त्याच्यासाठी आपण थोडा वेळ देऊ, एका व्हिडिओमध्ये आपण एक कवर करू. तर आज आपण रो ट्रान्सफॉर्मेशन डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या, या 3 मेथड आहेत. ॲक्च्युअलमध्ये ह्या 2 आहेत, पण ते इथं 2 बायफर्केट झालं, त्यामुळे 3 पद्धतीने आपल्याला फाइंड करता येते, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे, तर आपण आता रो ट्रान्सफॉर्मेशनबद्दल थोडी आयडिया घेण्याचा प्रयत्न करू. बघा मी इथं लिहिलेलं आहे, सध्या आपण लिहिलं होतं A मल्टिप्लाइड बाय B इज इक्वल टू I, तेव्हाच आपण त्याला इन्व्हर्स म्हणतो. आता मी बीला रिप्लेस केलं A इन्व्हर्सने. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे आपल्याकडे एक नवीन गोष्ट लक्षात आली की A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स म्हणजेच A मल्टिप्लाइड बाय B. A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स इक्वल टू काय आहे, I आहे. हे बाय डेफिनेशन झालं इन्व्हर्सच्या. A मल्टिप्लाइड बाय इन्व्हर्स इक्वल टू काय आहे, I. आता आपल्याला जेव्हा एखादी मॅट्रिक्स दिलेली असेल आणि आपल्याला त्याचा रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर आपल्याला काही पर्टिक्युलर स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. आणि त्या स्टेप्स कुठल्या आहेत त्या मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे, बघा तर त्या स्टेप्स कुठल्या आहेत. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हे कन्सिडर करावं लागेल की आपल्याकडे एक मॅट्रिक्स दिलेली असते आणि मॅट्रिक्सचं आपल्याला अलोकेशन करता येते डिपेंडिंग ऑन इट्स रोज अँड कॉलम. बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. सपोज आपल्याकडे मॅट्रिक्स जी आहे ती ए मॅट्रिक्स आहे आणि या ए मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे आपण असं कन्सिडर करू की ही ऑर्डर 3 बाय 3 आहे.
3x3 जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला 2x2 समजूनच जाईल. 3x3 म्हणजे काय, यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम आहे. तर पहिला जो रो आहे त्यामधलं एलिमेंट आहे A11, त्यानंतर A12 आणि A13. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रोमधला एलिमेंट आहे A21, A22, A23. त्यानंतर थर्ड रोमध्ये एलिमेंट आहे A31, A32 आणि A33. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याकडे काय आहे, एक मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर काय 3x3. आता बघा, जेव्हा मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत आहोत तेव्हा मी एक मॅट्रिक्स घेतली ज्यामध्ये आपण नंबर्स एलिमेंटला अलोकेशन केलं. बघा, हे अलोकेशन तुम्हाला मी 2 मिनिटामध्ये एक्सप्लेन करतो, नंतर आपण पुढे जाऊ. मी याला A32 का बरं म्हटलं, कारण आपण नेहमी काय लिहित असतो m/n, म्हणजे नंबर ऑफ रो मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रो बाय नंबर ऑफ कॉलम. बघा, हा बरोबर थर्ड रो आहे आणि हा सेकंड कॉलम आहे म्हणून 32 लिहिलं. जर याला बघितलं तर बघा, कुठला रो आहे, फर्स्ट म्हणजे 1 आणि थर्ड कॉलम म्हणून 1 3 लिहिलं. अशा पद्धतीनं आपल्याकडे सपोज एखादी कुठली तरी मॅट्रिक्स आहे आणि याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, आपल्या रिडक्शनच्या स्टेप्स काय असतील. सगळ्यात पहिले तर आपण A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स इज इक्वल टू I म्हणणार आहोत. त्यानंतर इथं A म्हणजे काय, तर A म्हणजे आपली गिवन मॅट्रिक्स आपण इथं लिहू, जसं मी सध्या लिहून घेत आहे. काय आहे माझी गिवन मॅट्रिक्स आहे माझी A11, A12, A13. त्यानंतर A21, A22, A23. त्यानंतर A31, A32 आणि A33. ही माझी A म्हणजे काय आहे, गिवन मॅट्रिक्स, जी मी इथं जशीच्या तशी लिहिली. त्यानंतर हा A इन्व्हर्स आपल्याला जसा तसा लिहायचा आहे, जो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता माझी जी A मॅट्रिक्स होती हिची ऑर्डर काय होती 3x3, 3 रो आणि 3 कॉलम. तर मी इथं एक आयडेंटिटी मॅट्रिक्स घेणार आहे ज्याची ऑर्डर काय असेल 3x3. म्हणजे इथं काय लिहितो मी 1 0 0 0 1 0 0 0 1. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. पहिली स्टेप आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे, A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स इज इक्वल टू किती I. A म्हणजे काय माझी गिवन मॅट्रिक्स, A इन्व्हर्स म्हणजे काय, जो आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि I म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ द गिवन ऑर्डर. इथं ऑर्डर काय होती 3x3, म्हणून मी आयडेंटिटी मॅट्रिक्स पण कुठल्या ऑर्डरची घेतली 3x3ची. आता मी जे सांगत आहे ते तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे, यावरून तुम्हाला सर्व एक्सप्लेन होईल. हे सर्व आपण रो ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बघत आहोत. कशाबद्दल बघत आहोत आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा, काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथला जो एलिमेंट आहे हा कुठला आहे, डायगोनल. इथला पण एलिमेंट कुठला आहे, डायगोनल. इथला पण एलिमेंट काय आहे, डायगोनल. तर हे जे डायगोनल एलिमेंट आपल्याला गिवन आहेत, या डायगोनल एलिमेंटला आपल्याला काय करायचं असते, 1 करायचं असते. आणि याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिले हा जो डायगोनल एलिमेंट आहे ज्याची पोझिशन काय 1 1, याला मी काय करणार, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून 1 करणार. आणि एकदा हा 1 झाला की त्यानंतर मला ह्या ज्या दोन रो ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलवतो आपण, हा 1 झाला तर खालील 2 रो म्हणजे A21 आणि A31 यांना आपल्याला 0 करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले हा 1 बघा, मी याला बॉक्स करत आहे, याला काय करायचं आहे आपल्याला 1, आणि या दोघांना काय करायचं आपल्याला 0. म्हणजे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्सचा हा जो काही फॉर्मॅट आहे हा सॅटिस्फाय होत आहे. आणि जे ऑपरेशन आपण इथं करत आहोत तेच ऑपरेशन आपल्याला या मॅट्रिक्सवरती पण परफॉर्म करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर A22 जी प्लेस आहे या प्लेसला 1 करायचं आहे. आता याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही, पण या A22ला 1 करताना हे जे आपले 0 झालेले आहेत हे डिस्टर्ब होता कामा नाही. मोस्टली हा डिस्टर्ब होण्याचा चान्स आहे. याला डिस्टर्ब न करता याला काय करायचं आहे, आपल्याला 1 करायचं आहे. आणि हा 1 झाल्यानंतर ॲट द सेम टाईम इथला जो एलिमेंट आहे आणि इथला जो म्हणजे याच्याशी रिलेटेड जे 2 रोज आहेत यांना काय करायचं आहे, आपल्याला 0 करायचं आहे. हे 2 0 झाल्यानंतर ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपल्याला काय करायचं आहे, 1 करायचं आहे. आणि हा 1 झाल्यानंतर यांना डिस्टर्ब न करता हे 2 आपल्याला काय करायचे आहेत, 0. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा A इन्व्हर्स जसाचा तसा, आणि जे ऑपरेशन आपण इकडे सर्व वापरत आहोत ते सर्व ऑपरेशन आपण इकडे वापरू. त्यामुळे इथं आपल्याला काहीतरी एक नवीन मॅट्रिक्स मिळेल. आणि I म्हणजे काय असतो, तर आयडेंटिटी म्हणजे 1 याची व्हॅल्यू आहे, म्हणजे इकडे काय राहिलं फक्त A इन्व्हर्स. तर हे काय असेल, आपलं आन्सर असेल. बघा,
तर अशा पद्धतीने याची प्रोसिजर असते, ज्याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. जर तुम्हाला समजलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, समजलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, बघा परत एकदा समजून घ्या की आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून कशा पद्धतीनं इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, ए मल्टिप्लाइड बाय ए इन्व्हर्स इज इक्वल टू किती आय, ही आपली सगळ्यात आधीची स्टेप असेल. त्यानंतर आपल्याला ए जो आहे, जी काही मॅट्रिक्स आपल्याला गिवन असेल ती इथं लिहायची आहे. हा ए इन्व्हर्स जसाचा तसा, आणि या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असेल त्या ऑर्डरची आपल्याला काय लिहायची आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. समजा याची ऑर्डर 3/3 आहे, तर इथं काय लिहिणार आहे मी, इथं लिहिणार आहे मी 1 0 0 0 1 0 0 0 1. आता 3/3ची एखादी आपण ऑर्डर मॅट्रिक्स कन्सिडर करू. सपोज 1 2 3 2 -1 0 4 2 5 ही एक मॅट्रिक्स आहे जिचा मला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला चेक करावं लागेल इन्व्हर्स पॉसिबल आहे का, म्हणजे आपण याचा डिटर्मिनंट फाइंड करू, तो 0 यायला नको. जेव्हा मला याचा काय फाइंड करायचा आहे इन्व्हर्स, तेव्हा मला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आहे की डायगोनल एलिमेंट कुठले आहेत माझे. हा पर्टिक्युलर एलिमेंट, हा पर्टिक्युलर एलिमेंट, हा पर्टिक्युलर एलिमेंट हे माझे डायगोनल एलिमेंट आहेत. सर्वात आधी मला याला काय करावं लागेल, 1 जो ऑलरेडी इथं दिलेला आहे. तर या 1चा वापर करून हे दोन पोझिशन जे आहेत या आपण काय करणार आहोत, 0 करणार आहोत. त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन आपण या साईडनं अप्लाय करत आहोत ते ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या साईडनं पण अप्लाय करायचे आहेत आयडेंटिटी मॅट्रिक्सवर, म्हणजे ही मॅट्रिक्स चेंज होत जाणार आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही जी पोझिशन आहे या पोझिशनवर पण आपल्याला काय लागेल, 1 लागेल. डायगोनल एलिमेंट हा चेंज झालेला असेल पण आपल्याला काय लागेल, 1. ठीक आहे, आणि जर 1 नसेल तर आपल्याला त्याला 1मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो अशा पद्धतीनं की इथला जो 0 आहे हा डिस्टर्ब होता कामा नाही. इथला तुम्हाला 1 मिळाल्यानंतर याच्याशी रिलेटेड रोच्या पोझिशन म्हणजे ही पोझिशन आणि ही पोझिशन काय मिळेल आपल्याला, काय करायची आपल्याला, 0. त्यानंतर सेम ऑपरेशन आपल्याला इकडे अप्लाय करायचे आहेत. त्यानंतर इथला जो पोझिशन आहे या पोझिशनवरती आपल्याला परत काय पाहिजे, या पोझिशनवरती आपल्याला पाहिजे 1, या पोझिशनवरती आपल्याला 1 पाहिजे. आणि हा 1 आपल्याला एकदा मिळाला की आपण हे वरचे जे दोन एलिमेंट आहेत यांना आपण 0 करू शकतो. तर अशा पद्धतीनं काय असते आपल्याकडे, रो ट्रान्सफॉर्मेशन असते. याला म्हणतो आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर याचे एक्झाम्पल आज आपण बघणार आहोतच. ठीक आहे, बघा जर तुम्हाला हे सर्व समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर काही डाऊट असतील तर जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा तुमचे डाऊट नक्कीच सर्व क्लिअर होतील. पुढे जाऊ आपण. पुढे काय करायचं आहे आपल्याला, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉईंट मेथड आपण आज डिस्कस करणार नाही आहोत. आज आपण जे आपल्या बुक्समध्ये रिलेटेड एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. तर जर सपोज तुम्ही पेज नंबर 41 वरती जर गेले तर तुम्हाला तिथं एक क्वेश्चन दिसत असेल. क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे, डिसाईड वेदर द फॉलोइंग मॅट्रिक्स आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट, किंवा अशा पद्धतीने असेल विच ऑफ द मॅट्रिक्स आर इन्व्हर्टिबल. बघा सध्याच आपण थेरॉटिकल पार्ट बघितलेला आहे. कोणत्या मॅट्रिक्सला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतो, अशा मॅट्रिक्स ज्यांचा डिटर्मिनंट हा 0 नसतो त्यांना काय म्हणतो आपण, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. चला तर याच निमित्तानं आपलं थोडं डिटर्मिनंटची पण प्रॅक्टिस होईल. बघा तिथं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स आपल्याकडे अशा पद्धतीने आहे. क्वेश्चन नंबर 1 ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे, आणि ती मॅट्रिक्स काय आपल्याकडे, ती मॅट्रिक्स आहे 2 1 4 2 2 1 4 2. क्वेश्चन काय आहे आपला, क्वेश्चन आहे आपल्याला फाइंड करायचे आहे ही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आपण कशी ठरवतो, त्याच्या डिटर्मिनंटवरून. चला तर मग आपण आता डिटर्मिनंट फाइंड करू. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, हे सर्व आपण 11th केलेलं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू जे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्या जागेवर व्हर्टिकल लाईन लिहायच्या, आणि काय ना 2 1 4 2 2 1 4 2. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व. कशा पद्धतीने सॉल्व करता येईल आपल्याला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती, 2 मल्टिप्लाइड बाय 2 मध्ये मायनसचं साईन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाइड बाय 1. 2 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती, 2 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती होतो, 4 होतो. मायनस 4 × 1 म्हणजे किती, 4. 4 - 4 म्हणजे किती, 0. 4 - 4 म्हणजे किती, 0. बघा या पर्टिक्युलर मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट किती आलेला आहे, 0. आणि जेव्हा डिटर्मिनंट 0 असतो तेव्हा ते काय असते, सिंग्युलर मॅट्रिक्स असते. काय म्हणणार आपण, इट इज
इट इज सिंगुलर मॅट्रिक्स. ही नॉन सिंगुलर आली का? नाही, ही आली सिंगुलर मॅट्रिक्स. इट इज सिंगुलर मॅट्रिक्स. आणि सिंगुलर मॅट्रिक्स ही इन्व्हर्ट करणं पॉसिबल नाही. या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपल्याला फाइंड करता येत नाही. म्हणून काय करणार आपण? देअरफॉर इट इज नॉट इन्व्हर्टिबल. इट इज नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आपल्याला फाइंड करायचं होतं की कोणत्या मॅट्रिक्स हे इन्व्हर्टिबल आहेत. तर ही जी गिवन मॅट्रिक्स होती आपल्याला क्वेश्चन नंबर 1मध्ये, ही आपली इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स नाही आहे. मी तुम्हाला रिमाइंड करून देत आहे, हे सॉल्ड एक्झाम्पल आहे जे तुम्हाला पेज नंबर 42वर मिळेल. जर आपण आणखी थोडं समोर गेलो तर परत आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी मॅट्रिक्स दिलेली आहे त्या मॅट्रिक्सला काय म्हटलेलं आहे? मॅट्रिक्स बी म्हटलेलं आहे. आणि ही बी मॅट्रिक्स काय आहेत तर मी इथं परत लिहित आहे. काय आहे बी मॅट्रिक्स? आपल्याकडे कॉस ऑफ थीटा, त्यानंतर काय आहे साइन ऑफ थीटा, त्यानंतर काय आहे आपल्याकडे मायनस कॉस ऑफ थीटा, आणि परत इथं काय आहे? इथं आहे आपल्याकडे साइन ऑफ थीटा. साइन ऑफ थीटा. ठीक आहे, बहुतेक क्वेश्चन काहीतरी रॉंग होत आहे. क्वेश्चन काहीतरी रॉंग होत आहे यामध्ये. मला वाटते क्वेश्चनमध्ये काहीतरी गडबड झाली आपल्या. इथं आपल्याला कॉस ऑफ थीटा दिलेला आहे आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली साइन ऑफ थीटा दिलेला आहे. मी थोडा क्वेश्चन रॉंग लिहिला. ठीक आहे, बघा अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल बुकमध्ये. बघा, तर याला काय करायचं? आपल्याला सॉल्व करायचं आहे. किंवा जो काही क्वेश्चन असेल तो तुम्ही क्वेश्चन बघा, अकॉर्डिंगली सॉल्व करून घ्या. आपल्याला मेथड शिकायची आहे. क्वेश्चन तर काही पण बदलू शकतात. ठीक आहे, पहा काय करणार आपण? परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा. काय येईल इथं? कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा. ठीक आहे, मध्ये काय येईल? मायनस, त्यानंतर काय असेल? साइन थीटा मल्टिप्लाइड बाय मायनस साइन थीटा. साइन थीटा मल्टिप्लाइड बाय किती? मायनस साइन ऑफ थीटा. करेक्ट आहे. पहा काय असेल? कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा म्हणजे काय? कॉस स्क्वेअर ऑफ थीटा मायनस, आणि हा आतमधला मायनस म्हणजे मायनस मायनस काय होईल? प्लस. साइन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे काय? साइन स्क्वेअर ऑफ थीटा. बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आहे आणि याची व्हॅल्यू काय असते? 1. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपली जी काही याला आपल्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बघा म्हणजे आपला जो डिटर्मिनंट ऑफ बी आहे तो किती आलेला आहे? 1. म्हणजेच आपण सांगू शकतो डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉट इक्वल टू 0. हा 0 आलेला आहे का? नाही. डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणून आपण काय आणणार? देअरफॉर इट इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. इट इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स कशी आहे? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आहे. आणि जी मॅट्रिक्स नॉन सिंगुलर असते त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. म्हणून आपण काय म्हणणार? इट इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स कशी आहे? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे. बघा, थोडं क्वेश्चनमध्ये गडबड जरी झाली असली तरी तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं आहे. आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल, आधी आपल्याला जे स्क्वेअर ब्रॅकेट होते त्यावरून काय लिहायचं आहे? व्हर्टिकल लाईन्स म्हणजे डिटर्मिनंट लिहायचं आहे मॅट्रिक्सवरून, आणि त्याला काय करायचं आहे? सॉल्व. त्याची व्हॅल्यू किती आली? 1 आली. म्हणजे काय? 0 नाही आली. म्हणून ही काय आहे? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, ज्याला आपण काय म्हणतो? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतो. जर आपण पुढे गेलो तर पुढे आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 3 कशा पद्धतीनं आहे? बघा, हे इथं मी सॉल्व करत आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला परत एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे ते एक्झाम्पल? आपल्याला ते एक्झाम्पल दिलेलं आहे. जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स कुठली आहे? सी मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्स सी आहे. क्वेश्चन नंबर 1मधला तिसरा क्वेश्चन. आणि ही सी मॅट्रिक्स कशा पद्धतीनं आहे? 1 3 2, त्यानंतर काय रे बेटा? 3 1 2, त्यानंतर काय आहे? 1 2 3. अशा पद्धतीनं आपल्याला मॅट्रिक्स सी दिलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? याचा चेक करायचं आहे हे इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही. म्हणजे याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. सगळ्यात पहिले आपण लिहिणार डिटर्मिनंट ऑफ सी मॅट्रिक्स. जी मॅट्रिक्स आहे त्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा, म्हणजे व्हर्टिकल लाईनमध्ये लिहा. काय आहे? 1 3 2, त्यानंतर किती आहे? 3 1 2, त्यानंतर 1 2 3. ठीक आहे, आपण याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता याला काय करायचं आपल्याला? सॉल्व. बघा, 3/3च्या ऑर्डरच्या ज्या डिटर्मिनंट आहेत त्याला सॉल्व करण्याची प्रोसिजर तुम्हाला माहितीच असेल. 11th मध्ये आपण शिकलेलो आहोत. जर माहिती नसेल तर तुम्ही नीट ऑब्झर्व करून घ्या. बघा काय करायचं आहे?
सगळ्यात पहिले आपल्याला या पोझिशनवरती जो एलिमेंट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, तो कुठला आहे 1. या 1चा जो रो आहे आणि जो कॉलम आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे, म्हणजे हा रो हा कॉलम आपण स्किप करणार आणि उरलेले 4 आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहायचे. म्हणजे किती आहे 1 2 2 3. बघा मी सर्वात आधी हा 1 घेतला, 1चा रो कॉलम स्किप केला, हे 4 एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहिले. त्यानंतर साईन काय घ्यायचा आहे मायनस, आणि त्यानंतर हा सेकंड एलिमेंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जो किती आहे 3. परत रो कॉलम आपल्याला त्याचे काय करायचे आहेत स्किप, म्हणजे 3चा रो आणि 3चा कॉलम, जे 4 उरले त्याला आपल्याला डिटर्मिनंट लिहायचा आहे. काय असेल तो 3 2 1 3. आणि नेक्स्ट काय करायचं आपल्याला शेवटचा हा एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे प्लस साईनने, आणि परत या एलिमेंटचे रो कॉलम स्किप करून 3 आपल्याला काय लिहायचे आहेत डिटर्मिनंटमध्ये, म्हणजे 3 1 1 2. आणि याला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा काय येईल सिम्पली 1 ॲज इट इज, 1 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे किती 3, मध्ये मायनसचं साईन, 2 इंटू 2 म्हणजे किती 4, ब्रॅकेट कंप्लीट, मायनस 3 इन ब्रॅकेट, 3 इंटू 3 म्हणजे किती 9, मायनस 1 इंटू 2 म्हणजे किती 2, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस 2 जसाचा तसा, 3 इंटू 2 म्हणजे किती 6, मध्ये मायनसचं साईन, 1 इंटू 1 म्हणजे किती 1. आणि याला आपल्याला सॉल्व करायचं आहे 1 ॲज इट इज. 3 मायनस 4 म्हणजे किती मायनस 1, हा मायनस 3 जसाचा तसा, 9 मायनस 2 म्हणजे किती 7, त्यानंतर प्लस 2 जसाचा तसा, 6 मायनस 1 म्हणजे किती 5. ओके बघा 1 इंटू मायनस 1, 1 इंटू मायनस 1 म्हणजे किती होणार 1 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 1, 3 इंटू मायनस 3 इंटू 7 म्हणजे किती मायनस 21, आणि प्लस 2 इंटू 5 म्हणजे किती 10, मायनस 1 मायनस 21 म्हणजे किती मायनस 22. ओके प्लस किती 10 विच इज इक्वल टू किती मायनस 12. ठीक आहे, कॅल्क्युलेशन एकदम सोपी आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. महत्त्वाची गोष्ट ही आहे की सीचा डिटर्मिनंट किती आला मायनस 12 आला, याचाच अर्थ हा काय आला नॉट इक्वल टू 0. हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. डिटर्मिनंट ऑफ सी इज नॉट इक्वल टू 0. मग पुढे आपल्याला माहितीच आहे काय लिहायचं आहे, म्हणून आपण काय म्हणणार देअरफोर डिटर्मिनंट ऑफ सी इज नॉट इक्वल टू 0, देअरफोर इट इज सिंगुलर मॅट्रिक्स, सॉरी इट इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तो डिटर्मिनंट 0 आलेला नाही आहे म्हणून ते कशी आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंगुलर मॅट्रिक्स कशा असतात इन्व्हर्टिबल, देअरफोर इट इज इन्व्हर्टिबल. ही मॅट्रिक्स कशी आहे तर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे. ही मॅट्रिक्स काय आपली इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे. तर अशा पद्धतीनं आपण जे आपले सॉल्ड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 होता त्यामधला पहिला, दुसरा आणि तिसरा क्वेश्चन सॉल्व केला, जो एकदम सोपा होता. 11thमधलाच हा सर्व पार्ट आहे. त्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलं होतं की मॅट्रिक्स हे इन्व्हर्टिबल आहेत किंवा नाही, आणि मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण काय करतो मॅट्रिक्सवरून आधी त्यांचा डिटर्मिनंट लिहितो, त्या डिटर्मिनंटला सॉल्व करतो, आणि जर त्याचा आन्सर काय आलं सपोज 0, जर आन्सर 0 आलं तर आपण सांगतो ती सिंग्युलर आहे, म्हणजे इन्व्हर्स पॉसिबल नाही, त्या इन्व्हर्टिबल नाही आहेत. आणि जर तो नॉन झिरो आला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅटर करत नाही, जर तो काय आला नॉन झिरो, तर आपण सांगतो की यांचा इन्व्हर्स पॉसिबल आहे आणि ह्या मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहेत. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, आणि त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आताच आपण बघितलं थेरॉटिकल पार्टमध्ये इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉइंट मेथड. बट या पर्टिक्युलर क्वेश्चनला बुकमध्येही रो ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व करून दिलेला आहे, आणि आपण पण रो ट्रान्सफॉर्मेशननेच त्याला बघणार आहोत, सो दॅट आपण आज जो थेरॉटिकल पार्ट बघितला त्याची पण आपली प्रॅक्टिस होईल. बघा कशा पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन नंबर 2, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बुकमधला सॉल्ड एक्झाम्पल आहे परत, आणि आपल्याला मॅट्रिक्स ए जी गिवन आहे ती मॅट्रिक्स ए अशा पद्धतीनं आहे. काय मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 1 2 3 आणि 4 या टाईपनं आपल्याकडे काय आहे मॅट्रिक्स, आणि आपल्याला विचारलेलं आहे की याचा काय फाइंड करायचा आपल्याला इन्व्हर्स, आणि हा इन्व्हर्स आपण रो ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड करणार आहोत. इथं मी लिहित आहे लागलं तर टू फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला इन्व्हर्स, टू फाइंड इन्व्हर्स, आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे, म्हणजे ए इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे ए इन्व्हर्स, आणि तो आपण कुठल्या मेथडने फाइंड करणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन, बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. हे आपल्या माहितीसाठी मी इथं लिहित आहोत. ठीक आहे बघा,
तर सगळ्यात पहिले आपण याचा डिटर्मिनंट चेक करू. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए, कारण तेही गरजेचं आहे. इन्व्हर्स फाइंड करण्याआधी तो पॉसिबल असणं आहे की नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. काय येईल 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीनं. म्हणजे काय येईल 1 × 4 म्हणजे किती 1 × 4 मायनस 3 × 2. डिटर्मिनंट सॉल्व करत आहे मी. 1 × 4 म्हणजे किती 4 मायनस 3 × 2 म्हणजे किती 6 म्हणजे किती आला तो -2. म्हणजे आपल्या लक्षात आलं डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू किती आला -2. त्याचाच अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. तो 0 येत नाही आहे. म्हणजे आपण सांगणार इट इज नॉन सिंग्युलर. ही काय आहे नॉन सिंग्युलर आहे. आणि सोबतच ही काय आहे ऑल्सो इट इज इन्व्हर्टिबल. ही इन्व्हर्टिबल पण आहे. ठीक आहे, हे आपण चेक करून घेतलं. आणि आता याला आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व करायचं आहे. पुढील स्टेप महत्त्वाचे आहेत, प्रत्येकाने नीट लक्ष द्यायचं आहे. बघा काय म्हणणार आपण देअरफॉर बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. सोप्पं आहे, तुम्हाला फक्त याच्या कन्सेप्टवरती लक्ष द्यायचं आहे. बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा काय सांगितलं होतं आपण रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. सगळ्यात आधी आपण अज्युम करतो ए मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स इज इक्वल टू आय. आपण हे अज्युम केलं. लेट ए मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स इक्वल टू किती आय. आता हा ए म्हणजे काय आहे तर ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स आहे. तो मी जसा तसा इथं लिहित आहे. किती आहे तो 1 2 3 4. हा झाला माझा गिवन मॅट्रिक्स. मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स म्हणजे काय जो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि आय म्हणजे काय असतो तर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ द सेम ऑर्डर. गिवन मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स पण काय असेल 2x2 ऑर्डरचा. म्हणजे किती 1 0 0 1 1 0 0 1. ही काय झाली माझी आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता सिम्पल लक्षात घ्या, हा जो ए आहे याला आपल्याला सॉल्व करायचा आहे सो दॅट इथं आपल्याला काय मिळेल आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि इथं आपल्याला काहीतरी नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे. यामध्ये मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या होत्या पण त्या स्टेप 3x3 साठी होत्या तर 2x2 सोपं होणार आहे. सगळ्यात आधी आपण डायगोनल एलिमेंट बघणार. हा डायगोनल एलिमेंट आहे, याच्या करस्पॉन्डिंग रो खाली आहे म्हणजे इथं आपल्याला 0 करायचा आहे. याचा वापर करून इथं आपल्याला 1 पाहिजे होता जो ऑलरेडी दिलेला आहे तर इथं आपण काय करणार आहोत 0. कालही आपण हे ट्रान्सफॉर्मेशन शिकलेलंच आहोत. इथं म्हणजे कुठं तर रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी हा सेकंड रो आहे, हा फर्स्ट रो आणि हा सेकंड रो. म्हणजे हा काय आहे सेकंड रो आहे. म्हणजे मी इथं ऑपरेशन काय लिहितो R2 मध्ये काय करायचं आपल्याला चेंज R2 चेंजेस टू R2 लिहावं लागेल. आणि इथं काय आहे +3 म्हणून मी काय लिहिला -3. आणि हा कशामध्ये आहे R1मध्ये तर इथं काय लिहितो मी R1. एकदम सोपं. इथं आपल्याला 0 पाहिजे होता म्हणजे R2 चेंजेस टू R2. इथं +3 होता म्हणून -3 आणि R1 ॲज इट इज. हे ऑपरेशन आपल्याला यावरती परफॉर्म करायचं आहे दोन्हीही साईडला. ते महत्त्वाचं आहे. करा परफॉर्म. R2मध्ये चेंज आहे म्हणजे R1 जसा तसा. सगळ्यात पहिले 1 2 जसा तसा. ए इनवर्स जसाचा तसा. आणि या साईडनं पण R1 ॲज इट इज म्हणजे 1 0 जसाचा तसा. आता थ्रूआउट आपल्याला हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. कुठलं ऑपरेशन आहे आपलं ऑपरेशन अशा पद्धतीनं आहे. बघा मी रफ वर्क करता इथं R2 - 3 R1 एकासाठी अप्लाय करा. बघा या पोझिशनसाठी R2 किती आहे 3, R1 किती आहे 1. R2 म्हणजे किती 3 - 3, R1 म्हणजे किती 1. 3 × 3 3 -3 +3 -3 बिकम 0. इथल्या पोझिशनवरती येऊ आपण परत. R2 म्हणजे किती 4 - 3 × R1 म्हणजे किती आहे 2 आहे. करेक्ट आहे पहा. म्हणजे 3 × 2 म्हणजे किती 6 आणि इथं किती आहे 4 4 - 6 म्हणजे किती -2. 4 - 6 म्हणजे किती -2. करेक्ट आहे. या साईडने येऊ आपण. बघा R2 म्हणजे किती 0 - 3 × R1 म्हणजे किती आहे 1 आहे. बघा 3 × 1 म्हणजे किती 3. 0 - 3 म्हणजे किती -3. बघा इथली मॅट्रिक्स चेंज होत आहे. त्यानंतर या पोझिशनसाठी येऊ आपण. बघा काय आहे तो R2 म्हणजे किती आहे 1 - 3 × R1 म्हणजे किती 0. 3 × 0 म्हणजे 0. 1 - 0 म्हणजे किती 1. ठीक आहे. बघा तर इथपर्यंत आपण पोचलो. या 1चा यूज करून आपण इथं 0 केला. मग आपल्याला पुढचा डायगोनल एलिमेंट बघायचा आहे. या डायगोनल एलिमेंट नंतर हा डायगोनल एलिमेंट आहे आणि इथं आपल्याला 1 पाहिजे. इथं काय पाहिजे आपल्याला 1.
पण तो 1 आपल्याला अशा स्टेपचा वापर करून आणायचा आहे सो दॅट हा 0 डिस्टर्ब होणार नाही. बघा मग त्यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की याला इथं जो एलिमेंट आहे त्याला आपण काय करू डायरेक्टली डिवाइड. पण ही पोझिशन कोणती आहे परत R2ची पोझिशन आहे. म्हणजे मी काय म्हणतो R2 चेंजेस टू R2 डिवाइड बाय किती इथं किती आहे -2 तर इथं किती लिहितो मी -2 डिवाइड बाय -2 म्हणजे किती 1. आणि हा चेंज दोन्ही साईडला अप्लाय होणार आहे. सगळ्यात पहिले R2मध्ये चेंज आहे म्हणून R1 जसेच्या तसे इथं किती आहे 1 इथं किती आहे 2. त्यानंतर इकडे काय आहे A इनवर्स त्यानंतर इक्वल टू इथं किती आहे 1 इथं किती आहे 0 जसेच्या तसे. बघा 0 डिवाइड बाय -2 म्हणजे किती 0 -2 डिवाइड बाय -2 म्हणजे किती 1 करेक्ट आहे. त्यानंतर -3 डिवाइड बाय -2 -3 डिवाइड बाय -2 आणि 1 डिवाइड बाय -2 अशा पद्धतीनं हा चेंज इकडे अप्लाय झाला. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर आता सिम्पली आपल्याला या 1चा वापर करून वरती काय करायचं आहे 0 वरती म्हणजे ही पोझिशन कुठली आहे R1ची. म्हणजे आता चेंज कोणामध्ये असेल R1मध्ये R1 चेंजेस टू किती R1. बघा इथं किती आहे +2 म्हणून आपण काय घेणार -2 आणि किती R2. आता मी R2 का बरं घेतला कारण 1 जो आहे तो R2मध्ये आहे करेक्ट आहे. पहा जिथं 1 असेल त्याला आपल्याला मल्टिपल कन्सिडर करावं लागेल. R1मध्ये चेंज असल्यामुळे R2 जसाचा तसा. बघा R2 काय आहे माझा 0 1 करेक्ट आहे. त्यानंतर इथं काय आहे A इनवर्स करेक्ट आहे. त्यानंतर इकडे काय घेणार आपण -3/2 त्यानंतर 1/-2 ॲज इट इज. बघा R1 आपल्याला चेंज अप्लाय करायचा आहे तो चेंज मी इकडे लिहित आहे. चेंज काय माझा R1 - 2R2 R1 - 2R2 करेक्ट आहे. अशा पद्धतीनं काय करायचं आपल्याला चेंज. बघा इथं R1 म्हणजे किती आहे R1 म्हणजे आहे 1 -2 × R2 म्हणजे किती 0 म्हणजे इथं काय राहिलं आपल्याकडे सिम्पली 1च राहिलं. इकडे येऊ आपण R1 म्हणजे किती आहे R1 म्हणजे आहे 2 -2 × R2 म्हणजे किती आहे 1 म्हणजे इथं किती आलं 2 - 2 म्हणजे किती 0 करेक्ट आहे. त्यानंतर इकडे येऊ आपण. बघा R1 म्हणजे किती आहे R1 म्हणजे आहे आपल्याकडे 1 -2 × R2 म्हणजे किती आहे तर R2 म्हणजे आहे -3/2 करेक्ट आहे. बघा 2 2 काय होईल कॅन्सल मायनस बिकम प्लस आणि 1 + 3 म्हणजे किती 4 1 + 3 म्हणजे किती राहिलं तिथं 4 राहिलं करेक्ट आहे. पुढे जाऊ आपण. काय असेल आपल्याकडे परत सेम R1 म्हणजे किती R1 म्हणजे आहे आपल्याकडे 0 R1 म्हणजे आहे 0 -2 × R2 म्हणजे किती -1/2 करेक्ट आहे. मायनस कॅन्सल 2 2 कॅन्सल म्हणजे आपल्याकडे काय राहिलं सिम्पली 1 राहिलं. किती राहिलं आपल्याकडे 1 करेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे इथपर्यंत सॉल्व झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं इथं आपल्याला जी मिळाली ती काय मिळाली आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग यालाच आपण काय लिहू शकतो यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा हे जे माझा आन्सर आलेला आहे याला मी लिहित आहे. बघा काय आलेला आहे आपला आन्सर आलेला आहे आन्सर या पद्धतीने आलेला आहे 1001 मल्टिप्लाइड बाय A इनवर्स इज इक्वल टू. बघा तुमच्या लक्षात आलं असेल इथं 2 आहे इथं 2 आहे त्यानंतर इथं 4 आहे इथं 1 आहे. तर कंबाईनली आपण या सर्व एलिमेंट्समधून 2 काय काढू शकतो कॉमन काढू शकतो किंवा -2 कॉमन काढला तरीही चालेल. सपोज मी 1/-2 कॉमन घेतला म्हणजे डिवाइडमधला जो 2 आहे त्याला काय घेतला मी कॉमन. तर आपल्याकडे काय चेंज होईल जो 4 होता तो 2 राहील जो 4 होता तो 2 नाही 4 होता तो 8 राहील. किती राहील 8 करेक्ट आहे. 2ने आतमध्ये डिवाइड केलं तर 8 2 जा 4 करेक्ट आहे म्हणजे किती राहील 8. त्यानंतर इथं किती राहील आपल्याकडे इथं राहील आपल्याकडे -2 मी मायनस कॉमन घेतला म्हणजे हा काय असेल -8 असेल ठीक आहे. त्यानंतर इथं काय असेल माझ्याकडे 3 आणि इथं काय असेल माझ्याकडे इथं असेल माझ्याकडे 1. बघा ही स्टेप जर समजली नसेल तर मी परत एक्सप्लेन करतो. याने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं वरचा नंबर तुम्हाला मिळून जाईल. -1/2 मल्टिप्लाइड बाय -8 म्हणजे किती 4. त्यानंतर -1/2 मल्टिप्लाइड बाय -2 म्हणजे किती 1 आणि सिमिलरली हे पण तुम्हाला मिळून जाते ठीक आहे. मग याला आपण काय म्हणणार आहोत I मल्टिप्लाइड बाय A इनवर्स इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाइड बाय जे काही आन्सर आहे ते जसंचं तसं. आणि I म्हणजे काय असते आयडेंटिटी मॅट्रिक्स
म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे, ए इनवर्स इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय किती आहे तो, -8 -2 3 आणि 1. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळाला, ए इनवर्स मिळाला बाय युझिंग व्हॉट, बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा फर्स्ट टाईम आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला हे थोडं डिफिकल्ट गेलं असेल, पण जेव्हा आपण नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा ही मेथड तुम्हाला नक्की सोपी जाईल. जर कुठलीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि या रो ट्रान्सफॉर्मेशनचे आपल्याला बरेच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, ज्याच्यामधून तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर हे एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच सोपी जातील. तर इथं मी तुम्हाला याच्यामधले बेसिक्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीनं परफॉर्म करतात ते बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू सो मच.